हिंगोलीचा सलमान खान या गद्दार संतोष बांगर आमदारचं करायचं काय? संभाजी महाराज की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा उद्धव साहेब तुम आगे बढ़ो युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहब तुम आगे बढ़ो वंदनीय बाळासाहेब ठाकरे तुम आगे बढ़ो जय शिवाजी दोन मिनिट शांत 2 मिनिट शांत आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्यांच्यामुळे ही शिवसेना निर्माण झाली, ज्यांच्या रक्तामुळे ज्यांच्या घामामुळे ही शिवसेना हे 4 अक्षर निर्माण झाले आणि ज्यांच्यामुळे ही शिवसेना आजपर्यंत टिकलेली आहे, उभी आहे, अशा हे सर्वसामान्य शिवसैनिक या सर्वांना वंदन करतो। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब या सर्वांना मानाचा मुजरा करतो। व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आमचे भास्कररावजी जाधव साहेब, आमचे बबनरावजी थोरात साहेब संपर्क प्रमुख, नाव घेण्यात खूप वेळ जाईल त्यामुळे मी आदरणीय व्यासपीठ या सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र करतो। बोलणं तर खूप झालं पण इथं सगळ्याला माय माय मरे होय। मटका कोणाकोणाच्या गावामध्ये हात वर करा। आज मटक्यामध्ये काय आला आकडा कल्याणला? मटका गुटका आणखीन काय काय असेल ते मग त्याला झटका देणार की नाही? जोरात ना झटका देणार का नाही? या गद्दार संतोष बांगर आमदारचं करायचं काय? या हेमंत पाटलाचं करायचं काय? आपण ज्यावेळेस कळमनुरी विधानसभेमधून आमदार निवडून दिला, आपण पश्चिम महाराष्ट्रात बघतो, खानदेशामध्ये बघतो, आमदार झाल्याच्या नंतर लोक काय करतात? त्याच्या क्षेत्रामध्ये कोणी शिक्षण संस्था काढतो, कोणी दूध डेअरी काढतो, कोणी शाळा काढतो, कोणी विद्यापीठ काढतो, कोणी कॉलेज काढतो। पण तुमच्या कळमनुरीच्या आमदारानं काय केलं? सगळे 2 नंबरचे धंदे तुमच्या कळमनुरीमध्ये, क्लब असेल, मटका असेल। अरे ज्या ठिकाणी आता नवीनच एक प्रथा सुरू झाली, हिंगोलीचा सलमान खान कावड यात्रेमध्ये शर्ट काढून असं करायचं, काल गणपतीमध्ये कपडे काढून दंड दाखवायला, हे युकून असे केस, युकून केस। अरे काय ते आमदार संवैधानिक पद आहे राव ते, त्याची काही किंमत तर असायला पाहिजे ना। ज्या ठिकाणी आपण व्यायामशाळा सुद्धा सोडल्या नाही यांनी, ज्या व्यायामशाळेमध्ये आपण शरीर साधना करतो, आपलं शरीर बळकट करतो, आणि त्या व्यायामशाळेमध्ये काय करायला ते पत्ते डाव चालू।
ही काय प्रथा आहे? हे मटके ज्या आमदाराला तुम्ही कळमनुरीमधून निवडून दिलं त्याला 82,000 मतदान पडले होते. किती? 82,000 मतदान पडलं होतं. आणि जेव्हा ते मुंबईला गेले किती गेले ते? फक्त 500 लोक. फक्त 500 लोक. 81,500 लोक आज आपल्या सोबत आहेत. याला आपल्याला झटका द्यायचाच आहे. बिलकुल आपण गाडून टाकू याला. महाराष्ट्रामध्ये हे नवीन समीकरण सुरू झालं. यामध्ये एकनाथ नावाचा बैल एक शेतकरी होता. विद्यमान मंत्र्यांचा काही संबंध नाही बरं याच्यात. एका शेतकऱ्याकडं बैल होता. ते बैल देवेंद्र नावाचा बैल होता. तो बिमार पडला. असं समजू त्याला कोरोना झाला. डॉक्टरांनी सांगितलं या बैलाचा तुम्हाला इलाज करावा लागेल आणि याचा इलाज माझ्याकडे आखरी औषध आहे म्हणले. जर हे औषध याच्यावर लागू पडलं तर ठीक आहे, नाहीतर हे बैल याची बिमारी दुसऱ्या जनावराला सुद्धा होईल आणि तुमच्या गोट्यातले सगळी जनावर मरतील म्हणजे. मग त्या देवेंद्र नावाच्या बैलाला डॉक्टरानं औषध दिलं, इंजेक्शन दिलं. पहिल्या दिवशी इंजेक्शन दिलं, ते बैल तसाच पडून. मग त्या गोठ्यामध्ये एकनाथ नावाचा बोकुड होता. एकनाथ नावाचा बोकुड होता. मग ते डॉक्टर आले त्या शेतकऱ्याला घेऊन त्याला पुन्हा दुसऱ्या दिवशी इंजेक्शन दिलं. ते बैल काय हलणं झालं, त्याला ते इंजेक्शन मानवणं झालं, हल्लाच नाही जाग्यावर. मग दुसऱ्या दिवशी तसाच गेला. तिसऱ्या दिवशी डॉक्टर आणि ते शेतकरी आला, त्याला इंजेक्शन दिलं, औषध दिलं. बोकुड बैलाला काय म्हणला? बैलाला म्हणला, अरे देवेंद्र तू जर चालला नाही, पळला नाही तर हे लोक तुला विषारी इंजेक्शन देऊन मारून टाकतील म्हणले. हे इंजेक्शन देऊन मारतील म्हणले त्या बैलाला. तर दुसऱ्या दिवशी आले डॉक्टर, इंजेक्शन दिलं, औषध दिलं. बैल कसतरी जागेवरून हल्ला थोडा. देवेंद्र कसतरी रस्त्यावरून हल्ला. मग तिसऱ्या दिवशी इंजेक्शन दिलं, डोस दिला. बैल उठला, चालायला लागला. चौथ्या दिवशी डोस इंजेक्शन दिलं, पळायला लागला. बोकडानं त्याला प्रोत्साहन दिलं, बाबा आता तू चांगला झाला, तंदुरुस्त झाला, पळायला लागला. बैल चांगला झाला, पळायला लागला, नागराला उखराला चांगला चालायला लागला. शेतकरी खुश, शेतकऱ्याच्या परिवारातले सगळे लोक खुश, गावातले लोक खुश झाले. म्हणजे याचा बैल नंबर 1 झाला म्हणजे देवेंद्र, टकाटक झाला, तर फिरायला लागला, पळायला लागला म्हणजे. मग सगळे आनंदी झाले. शेतकऱ्याच्या घरचे सगळे जमले. मग शेतकऱ्याच्या घरचे काय म्हणले आणि शेतकरी काय म्हणला, आपण सगळे आनंदी झालो म्हणजे आपल्या घरी पार्टी करू म्हणजे आपण या पार्टीमध्ये या एकनाथ बोकडाला कापून टाकू म्हणजे याची पार्टी करू. अशी परिस्थिती या 5-6 महिन्यामध्ये होणार आहे. बोकुड शहीद होणार याच्यात काही दुमत नाही. आपल्याला आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद सूचना आल्या, मान्यवराचं मान ठेवून मी माझं थोडं आटपतं घेतो. जिल्हा परिषद पंचायत समिती येणार आहेत. ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. तर या सरकारने, या लोकांनी, हे दिल्लीतले बसलेले काळूबाळू यांनी काय केलं, शिवसेना विरुद्ध शिवसेना भांडण लावून दिलं. शिवसेना विरुद्ध शिवसेना भांडण लावून दिलं आणि तमाशा बघत हे यांचं काम करायला लागले. तर माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, यापुढं आपल्याला बूथवर जावं लागणार आहे. बूथ जोडाव आंदोलन आपल्याला करावं लागणार आहे. कारण की जोपर्यंत आपला बूथ मजबूत होणार नाही, आपण किती घोषणा केल्या, किती गजारांना बोंबललो, तर काही फरक पडणार नाही. आपल्याला बूथ जोडावं लागणार आहे आणि बूथ जोडल्याशिवाय आपण सरकार आणू शकणार नाही आणि जिल्हा परिषद पंचायत समितीवर आपण एक हाती भगवा झेंडा फडकवू शकणार नाही. याच बूथवर या बैमानाला रोखण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी शक्ती केंद्र प्रमुख नेमावं लागणार आहे. शक्ती केंद्र आपल्या भाषेत काय म्हणायचं, रुग्ण प्रमुख. कारण जशाला तसं उत्तर द्यावं लागणार. तिकून दगड आला, इकून मोठा दगड गेला पाहिजे.
त्यामुळं त्या बूथवर आपल्याला रुग्ण प्रमुख ही संकल्पना सुद्धा मांडावं लागणार आहे. प्रत्येक बूथवर जायचं आणि प्रत्येक बूथवर जाऊन तिथली एक समिती नेमायची आणि त्या समितीच्या माध्यमातून आपल्याला काम करावं लागणार आहे. आपण जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील आणि या तिन्ही विधानसभेवर आणि तिन्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा आहेत. या तिन्ही विधानसभेवर आपल्याला आपल्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवायचा आहे. लोकसभेवर सुद्धा आपल्याला भगवा झेंडा फडकवायचा आहे. ते शिवसेनेचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि ही इथं एवढी मोठी जनता जमलेली आहे. या जनतेच्या साक्षीनं आपण सर्वाच्या यांना आपण शपथ घेऊ की आपण या हिंगोलीच्या तिन्ही विधानसभेवर, जिल्हा परिषदेवर आणि लोकसभेवर सुद्धा आपल्याला भगवा झेंडा फडकवायचा आहे. फडकवसाल ना? एकदा आपण जयघोष करू आणि थांबू. छत्रपती शिवाजी महाराज की. मागले तिकडे ऐकू आलं का आवाज? राहिला ना? तुम्हाला सगळ्याला माय माय होय. ज्याला माय नाही त्याला बायको, ज्याची बायको नाही त्याची होणारी बायको. छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर. छत्रपती संभाजी महाराज की. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा. धन्यवाद.